लग्नाला आता इतके वर्ष झालेले आहेत ना, मग काही गोष्टी बोलायची गरज नाही. मला तुमच्या मनातलं कळतं ना. त्यामुळे तुला आता सांगून कामं करणार ती बायको कसली. फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. फार दिवसानंतर भेटतोय आपण. आजचा ब्लॉग आहे हा शॉपिंगचा. ऍक्च्युली मला समजलं आहे माझ्या खिशाला आज कात्री लागण्याचा ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्की बघा हा ब्लॉग. ऑब्विसली, कारण की शॉपिंगचा ब्लॉग आहे. ऍक्च्युली मला समजलं आहे की 5 जुलै, धनी 5च तारीख आहे ना, 5 जुलै आणि 6 जुलै हे विवियानाला डिस्काउंट आहे असं इन्फॉर्मेशन मला यशने दिलेलं आहे. तर जाऊन बघूया काय आहे, मला नक्की माहित नाहीये. आणि डिस्काउंट असलं तर काय, मी शॉपिंग करते पण डिस्काउंट मध्ये करते ना, मी किती पैसे वाचते ना. हे फसवा सगळं चालते, पैसे संपवण्याचा हा सर्व प्रकार आहे. हा गा, चालेल चालेल, हरकत नाही. पण आज पाऊस पण इतका आहे बाहेर ना, म्हणजे भरपूर पाऊस लागलेला आहे ना. उद्या आषाढी एकादशी आहे ना, तर ते त्यावेळेस पाऊस पडतोच. अच्छा, असंही काही असेल, मला आयडिया नाही. पण आज सकाळपासून भरपूर पाऊस आहे. आज कॅन्सल करायचं का? हा, नको नको, शॉपिंग साठी आपण पावसातही जाऊ शकतो. तर चला निघूया, कारण की बरीच कामं आहेत. ठाण्याला जायचं म्हटलं की भरपूर अशी धनींनी मला असं बोलतात ना, अल्टिमेटम दिलेलं असतं की एकदा सगळी कामं कर जी काही करायची. ठाण्याला कसं जायला खूप ट्रॅफिक लागते. जेव्हा पण जायचं असलं एकदमच सगळी कामं उरकून यायचं असतं. आज जायचं, उद्या जायचं, परवा जायचं, असं नेहमी नाही जायचं. एकदाच जाऊन सगळं करून यायचं. पण असं कधीच होत नाही. 8 दिवसांनी पुन्हा काही ना काही कामं निघतातच आणि पुन्हा जाणं होतच. हा, तर चला आता निघूया, वेळ झालाय. आपण मॉलमध्ये भेटूया. बाय. मॉलमध्ये आम्ही आलो आहोत आणि भरपूर रश आहे मॉलमध्ये. ऍक्च्युली 5 आणि 6 जुलै ऑफर आहे असं दाखवते मी तुम्हाला. आणि इवन पार्किंगसाठी 10 मिनिटं आम्हाला गोल गोल फिरावं लागलं होतं. तर चला आता आपण जाऊया लाईफस्टाईलमध्ये, आधी बघूया काय आहे ते. मला कॉस्मेटिक थोडं बघायचं आहे, थोडं ट्राय करायचं आहे. एनेस्थेसिया हा कोणता प्रायमरी. आफ्टर दिस ॲक्च्युली मला थोडं कॉस्मेटिक बघायचंच होतं, तर आपण बघूया. मॅट ऑन माय विवियानाला कॉस्मेटिकमध्ये ना मोस्टली सगळीकडे सेम ऑफर आहे, बाय 2 get 1. तर मी ॲक्च्युली के ब्युटी आहे ना, तिथे आली आहे आणि मला इकडे फाउंडेशन आवडलं आणि लिपस्टिक पण आहेत. आता 2 वस्तू घेणार, एक फ्री आहे, तर त्यासाठी बघते दुसरं काय घ्यायचं आहे ते. काय गॉड, लिपस्टिकने सगळे हात म्हणजे पिंक करून टाकलेले आहे. मग त्याला असं वाटतं या साईडला हे बघा, अशा पद्धतीने मी पिंक पिंक झाली आहे. अशा पद्धतीने माझा मेकअप करण्यात आलेला आहे, जो पिंकी पिंकी दिसते मी. बघू दे. ॲक्च्युली ऑफर्स आहे म्हणून म्हटलं थोडंसं घ्यावं. आणि ब्रँडेड कॉस्मेटिक कसं आपल्या स्किनसाठी चांगलं असतं, त्यामुळे मी फाउंडेशन आणि लिपस्टिक, लायनर समथिंग थोडंफार घेतलेलं आहे. आता बघूया. बिलिंग चालू आहे एकीकडे, तेच बिल करून देतात आहे. आणि मी म्हटलं तोपर्यंत एक राऊंड मारते, तुम्हाला मी दाखवते. हे सगळे ड्रेसेस आहेत ॲक्च्युली. कुर्तीज आहे, नाईस. पण मोस्टली मला मॉलमधले कपडे फारसे आवडत नाही, मी घालत नाही. मला शॉपमध्ये जाऊनच घ्यायला जास्त आवडतं, त्यामुळे मी ड्रेसेस वगैरे काही जास्त बघत नाही आहे. पण आहे, छान आहे. यांची फिटिंग थोडीशी वेगळी असते. इथे बॅग्स आहेत ज्यांच्यावर 50% ऑफ आहे.
ॲलन सोलीची आहे 35192519. हा कोणता 50% झाला? अप टू 50% आहे. सॉरी माय मिस्टेक. अप टू 50% आहे. बघूया 1499. नाईस. ही कोणती आहे? कॅप्रिसची आहे बॅग. कॅप्रिसची. अजून आपण थोडं एक्सप्लोअर करूया बॅग्सला. मी तुम्हाला दाखवते. कोणती मला अशी वाव वाटली तर मी नक्की घेईन, पण कंपल्सरी नाही आहे. ॲक्च्युली मला याचा कलर आवडला. एक्सक्यूज मी, सॉरी. येल्लो कलरमध्ये आहे. इंडियनमध्ये हे असे बघायला पाहिजे. हे असे बॅग्स फंक्शनसाठी आहेत चांगले. बॅग्स खरोखर सगळ्या खूप छान आहेत, पण मला अशी वाव बोलून घ्यावी अशी कोणती बॅग नाही दिसली आहे. पण असं काही कंपल्सरी पण नव्हतं की मी घेणारच आहे म्हणून, पण तरीसुद्धा असं एक्सप्लोअर करत होती. छान आहेत पण ठीक आहे. आणि जी अशी वाव वाटते ना त्याचं प्राईस आउट ऑफ माझ्या बजेट असतं, त्यामुळे मी घेऊ शकत नाही. ही गोष्ट कंपल्सरी नाही, ती घेतली नाही पाहिजे. तर चलो, धनी गेलेले आहेत ॲक्च्युली. ते बघतात ते त्यांच्यासाठी काहीतरी शॉपिंग करतात ते, आणि मी ते एकटीच फिरते. बघत बसली मी सगळं. चला आपण जाऊया आता. धनी कुठे? धनींना शोधूया. हे सिल्वरमध्येही ऑप्शन आहे. पण नेकलेस सुपर आहे ॲक्च्युली. याची डायमंडची क्वालिटी आणि शाईन ही खरोखर छान आहे. मला जिथे शॉप दिसतं तिथे मी थांबते आणि बघते. पण छान आहे. बघूया आपण नंतर. हां चल, थँक्यू. चला. अय्यो, धनी कुठे गेलेत? मला सोडून शोधावं लागतंय त्यांना. एकाच दुकानात आम्ही आलोय आणि 2 तास झालेत आम्हाला. आता इथून बाहेर निघालं. काय घेतलं त्यांनी? काय शॉपिंग केली तुम्ही? मी काय नाही केली, तू कॉस्मेटिक हां बघा. हां एक घेतलेलं आहे, कॉस्मेटिक घेतलं आहे. ॲक्च्युली कपडे मी बघत नाही कारण की मी घालत नाही तसे वेस्टर्न क्लोथ. चला, हे तसे ड्रेसेस पण चांगले होते पण ते मला आवडत नाही. तर आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया. यार मला कॉफी प्यायची आहे स्टारबक्सची. चला, बरेच दिवस झाले प्यायले नाही आहे, तर आपण आधी स्टारबक्समध्ये जाऊया, थोडं कॉफी घेऊया आणि त्याच्यानंतर. थकली आहे मी, एका शॉपमध्येच थकली आहे. इतकी गर्दी ना. आता ऑफर असल्यामुळे ना खूप गर्दी आहे आणि ते मजा नाही. बिलिंगला खूप मोठी मोठी लाईन आहे. आणि ट्रायलला कसं आहे माहिती आहे का, गर्दी असल्यामुळे तुम्हाला शॉपिंगला वेळ लागत नाहीये, पण ट्रायल आणि बिलिंग यामध्ये हालत खराब होऊन जाते. मी लिटरली वस्तू घेतलेली तिथे ठेवलं कारण की बिलिंगला इतका वेळ लागतोय. आम्ही म्हटलं आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. तर अगोदर स्टारबक्समध्ये जाऊन एक छानशी कॉफी पिऊया आणि त्याच्यानंतर पुढे बघूया. चलो. धनींना खूप आवडते ना कॉफी? धनी नाही, मला एवढी नाही आवडत. ते तुला आवडते म्हणून. स्टारबक्समध्ये आलेलो आहो. कोणती कॉफी? मला माहिती मला असं वाटतं ती जावा चॉको चिप्स आहे ना. हां, जावा चिप्स. हां बरोबर, जावा चिप्स कॉफी आहे. तीच घेतो. तर तीच बघूया. आणि ॲक्च्युली माझ्याकडे ना स्टारबक्सचं हे पण आहे, मेंबरशिप आहे. आणि इकडचं ना हा चीज केक खूप छान लागतो. चीज केक खूप छान लागतो.
और मेरे पास ये आपला स्टारबक्स बाकी ऑर्डर आलेली आहे कॉफी आणि कुसोटो. आता छानशी एखादी जागा बघूया आणि मस्तपैकी आरामात खाऊया. आम्ही ॲक्च्युली आत बसलेलो पण तिथं म्युझिकचा आवाज थोडा लाऊड होता त्यामुळे शूटमध्ये काही बोलता येणार नाही म्हणून आम्ही बाहेर येऊन बसलो. आणि तर कॉफी पिऊया मला खरोखर भूक लागली. खरा स्टारबक्सची ना की जावा चिप्स कॉफी आहे खूप छान आणि खूप टेस्टी मला फार आवडते. आणि हे आहे एग व्हाईट अँड चिकन क्रुसेटो झालेला आहे. क्रुसेटो खाऊ नका बकवास आहे त्याच्यापेक्षा कॉफी चांगली आहे ती पिया. मला इतकं ड्राय लागलं की म्हणजे असं घशातून खालीच जात कॉफीच्या मदतीने संपवलेला आहे. छान अगदी मॉल रश कटाकच भरलेला आहे. स्टारबक्समधून निघालो छानशी कॉफी प्यायली आहे ॲक्च्युली आणि तसंही मला धनींनी सांगितलेलं आहे तुला पाहिजे ती आज तू शॉपिंग करू शकते. हां नाही ॲक्च्युली कसं धनी आपल्या लग्नाला आता इतके वर्ष झालेले आहेत ना मग काही गोष्टी बोलायची गरज नाही मला तुमच्या मनातलं कळतं ना कळत तुला. आता सांगून कामं करणार ती बायको कसली जी तिला कामं करायला आवडतील तीच ती करेल ना. शॉपिंग करायला मला आवडतं ना म्हणून. पैसे खर्च करण्यासाठी काम करण्यासाठी नाही तू असं बोलता तुम्हाला इतकं छान छान जेवण मी तू न सांगता छान छान भाज्या करून देते ते जेवण तर चांगलं छानच बनवते नो डाऊट पण तू काही कामं तू करत नाही जी मला पाहिजे ती. काय काय करायची काय काय नाही करायची याचं शॉपिंग करणं हे आवडीचं काम हे केलं पाहिजे मी. तर चला आपण बघूया. आणि मॉलमध्ये खरोखर भरपूर गर्दी आहे. हा आता एक मस्करीचा विषय आहे पण त्यांनी मला मना नाही करत कोणती गोष्ट घ्यायला. हे आपण इथूनच आलेलो का. इथे रॉक साईडचे आहेत चप्पल ते खूप चांगले असतात आणि कम्फर्टेबल. ठीक आहे दुसरे बघू. हे आहे ॲक्च्युली ना माझ्याकडे रॉक साईडच्या ब्रँडची चप्पल होती आणि खरोखर खूप कम्फर्टेबल आणि दिसायलाही छान आहे. तर मला आता दिसलं जाता जाता इवन धनींनी बिलिंग केलं आणि त्याच्यानंतर तिथं तरी मी आली आहे बघायला. मला आवडलं तर आता बघूया याच्यानंतर जी आवडली आहे त्याची साईज पण छान वाटते आणि सेल पण आहे. आपण ही ना मुंबईला आहे ना मुंबईला एका मॉलमधून मी घेतली होती. छान दिसते. ती आवडली आहे मला आणि सॉरी याचं नाव रॉक साईड नाही रॉ हाईड आहे. मला एक्स दिसलेलं होतं. खूप छान डील्स होते खूप छान ऑफर्स होते. मी खुश आहे कारण की माझी शॉपिंग झाली आहे आणि मी दुःखी आहे कारण माझा खिसा खाली झालेला आणि मी काय घेतलेलं नाही. ते मला शॉपिंग करायला आणलं होतं ना पण छान आहे. डिस्काउंट फक्त आज आणि उद्या आहे. वा लाईट चालू झाली आहे. डिस्काउंट फक्त आज आणि उद्या आहे माझ्या मते पण छान आहे. 50% डिस्काउंट म्हणजे चांगलंच ऑफर आहे. आणि मला ॲक्च्युली रॉ हाईटची चप्पल पाहिजे होती ती भेटली आहे. तर चला धनी निघाले आम्हाला बाजारात पण जायचं बघूया आता. हो धनींनी मला सांगितलेलं तू सारख्यांदा ठाण्याचं नाव घेऊ नको एकदा जे काही काम आहे ते करून टाक. पण एकदा कधी होत नाही आणि आज तर बिलकुलच काही नाही. आज दुसरं मॉल मध्ये 3 तास घालवले. 3:30 9:20 झाले. 9:20 झाले आहेत. आणि किती दुकानात गेलो आपण 3 ते 4 दुकानात. एकच 3 ते 4 मोर मध्ये गेलो. हा ते तिथे गेलेलं होतं बरोबर. म्हणजे हा तिथे
म्हणजे मी म्हणेन शॉपिंग फक्त एकाच शॉप मध्ये केली होती. लाईफस्टाईल मध्ये गेली, बाकी 3 शॉप फिरलोय आणि ते एकाच शॉप मध्ये 3 तास घालवले. साधारण 3.5 तास लागले आम्हाला इथे रिओना मॉल मध्ये. पण मी 6 वाजता मी एंट्री केलेली. मी ठाण्याला यायला किती वेळा निघाली होती आणि प्रत्येक वेळेस धनींना काम होतं मॉल मध्ये. 5:40 ला एंट्री केलेली आम्ही. आता वाजले 9:20 साधारण. पण त्याने फायदा झाला की नाही मला सांगा. आपण 2दा-3दा निघालो आणि आलो नाही, तुम्हाला काम होतं आणि आज बरोबर आलो जेव्हा ऑफर आहे 50%. हा पुढे त्याने पार्किंग लावली. काय असं पार्किंग लावतो कुठे पण. चला धनींना असं वाटलं हे एक्झिट साठी थांबलेत म्हणून जिथे एक्झिट आहे तिथे लाईनीशी कार लावली आहेत. म्हणजे आज एवढी रश आहे की एक्झिटची जी लाईन आहे त्याच्या बाजूला सुद्धा गाड्या पार्किंग आहेत. झाली असती त्या फ्री 50% फ्री मध्ये आपण वसूल केले आणि आपले पैसे असं. मी बोलता बोलता राहिली ना मगाशी. असेच उल्लू बनवतात 50%. एक ब्रँडेड वर कसलं उल्लू बनवणार काय पण ना. धनींचं तर असंच असतं. नाही हा ब्रँडेड वस्तू आणि मी वापरलेले आहेत बऱ्याचशा. हे काय पण ऐकू नका तुम्ही. काय नसतं हे माणसाचं नुसतं एक शॉक असतात. स्वतःचे टी शर्ट हे बघ हा या ब्रँडचा आहे, ही जीन्स त्या ब्रँडची, शूज या ब्रँडचे आहेत. मग मला काय ऐकवत आता फटाफट जाऊया बाजारात, मला काम आहे. आय डोंट थिंक सो आता बाजार ही चालू असणार आहे. बघूया जेवढं होईल तेवढं होईल. मी आली आहे आता नवलाई म्हणून आहे साडीचं शोरूम तिथे. द्या इथून साडी घेतली होती आणि त्याची एक स्टोरी आहे तेही मी तुम्हाला सांगते. आधी आम्हाला साडी दाखवू द्या. ही साडी आहे जी धनींनी मला घेतली आहे. ती माझ्यासाठी एक सरप्राईज होती. कशी सांगते. लास्ट टाइम आम्ही मार्केटमध्ये आलो होतो तर मी अशी रस्त्यातून जाताना फक्त या शॉपमध्ये बघितलं आणि बाहेर खूप छान छान साड्या आहेत. तर मी या साडीला बघून म्हटलं वाव किती छान आहे आणि पुढे निघून गेली. धनींनी मला मम्मीकडे सोडलं आणि हे कधी येऊन घेऊन गेले. हा माझ्यासाठी सरप्राईज होता. ही साडी धनींनी मला दिलेली. तसं तर सगळ्यात धनी गिफ्ट देतात ते, पण हा सरप्राईज गिफ्ट होता. धनी बोलतात तसंही आता आपल्या घरी फंक्शन आहे, त्यातनं गणपती दिवाळी सगळं काही येणार आहे. असं दे एखादी छानशी साडी. तर थँक्यू हा. आणि यांच्याकडे खूप छान छान आहे साडीची व्हरायटी, खूप छान आहे. मला भरपूर आवडले. कामं बरीच घेऊन आलेलो आम्ही. जरा घाईघाईत जाऊया. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत. ॲक्च्युली बाजारातून निघालो आणि मग रेखाताईंकडे गेलो. कारण की आमचे काही नातेवाईक आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी जायचं होतं. तर मग रेखाताईंकडे गेलो आणि रेखाताईंकडे गेल्यानंतर जेवल्याशिवाय ते काही सोडत नाहीत. तर मग तिथेच जेवलो. आता घरी आलो. ॲक्च्युली मी स्पेशली गेली होती ते विव्यानाला जे ऑफर आहे 2 दिवसाचं त्याच्यासाठी. आणि खरोखर खूप छान म्हणजे 50% मोस्टली ऑफर आहे बऱ्यापैकी. तर मी काही फारसं घेतलेलं नाही आहे. ॲक्च्युली कॉस्मेटिक थोडंफार घेतलेलं आहे जे गरजेचं आहे ते. आणि स्पेशली म्हणजे अनएक्सपेक्टेड मला जो ब्रँड आवडतो रॉ हाईड म्हणून, तर त्याची मी चप्पल घेतली. मी तुम्हाला ते दाखवते. ही बघा मी ही घेतलेली आहे आणि याची MRP आहे किती आहे दिसते का, एक मिनिट. त्याची MRP 2300 रुपये आहे आणि 50% डिस्काउंट मध्ये भेटलं आणि त्याचं मटेरियल खूप चांगलं लॉंग लास्टिंग आहे. मग त्यामुळे घेतला आहे. मला जेवढी भीती वाटत होती तेवढं तू शॉपिंग केली नाही. थँक्यू सो मच. बरं वाटलं. धनींना असं वाटलं डिस्काउंट आहे म्हणजे प्रीतिकाशी बिंदास काही घेईल नाही. जे गरज आहे आणि ऍक्च्युली मला कॉस्मेटिक चांगलं घ्यायचं होतं त्यामुळे मी वेट करत होती. आणि जर डिस्काउंटमध्ये मिळतं तर का नाही घ्यायचं. आणि ते पण लगेच संपत नाही, बराच काळ टिकतो. एकदा घेतल्यावर टेन्शन घेऊ नका. आणि चप्पल घेतली आहे कारण की याचं मटेरियल चांगलं असतं. तर माझी जी शॉपिंग होती ती झालेली आहे. आय एम हॅपी आणि धनी पण हॅपीच आहेत माझ्यामध्ये. आहात ना. तर चला हा ब्लॉग आता इथेच संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.